श्रीरामानं 14 वर्षाचा वनवास भोगला होता। कोल्हापूरला यापूर्वी कोण होता? काँग्रेस। कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा 15 वर्षाचा वनवास सहन केला। रामानं 14 वर्ष, तुम्ही 1 वर्ष जादा। आणि म्हणून त्याचा आता बदला घ्यायचा आहे ना, बदल घडवायचाय, परिवर्तन घडवायचंय, विकास घडवायचाय, तर महायुतीशिवाय पर्याय नाही। आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारानं त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना मी विचारलं, ये क्या हालत बना रखी है, कुछ लेते क्यों नहीं? तर कोल्हापूरकर म्हणाले, कसम लेते हैं, अब महायुति को सत्ता देंगे, ये हमने कसम ली है। आणि ठरवलंय कोल्हापूरकरांनी की यावेळेस मात्र बदल घडवायचा। आणि वातावरण अनुकूल आहे। संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय, महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वादळ आहे, भगवं वादळ सगळीकडे आहे। आणि म्हणून कोल्हापूरचं खरं म्हणजे सगळं तेज हरवलंय। अब त्याला नव तेजाची आवश्यकता आहे। शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने नव तेजाची गती देईल फक्त महायुती, हे देखील मी या ठिकाणी सांगायला आलोय।